अमेरिकेत एका भारतीय तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। हा तरुण आग्रा येथील राहणारा होता। त्याचं नाव गोविंद डोसोरा, वय वर्ष 29 असल्याची माहिती आहे। अमेरिकेच्या इंडियाना शहरात ही धक्कादायक घटना घडली। हल्लेखोर हा शेवरेल पिकअपमध्ये आला होता। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं होतं, पण चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आलं। अमेरिकन पोलिसांनी बचावात केलेल्या गोळीबारात असल्याचं सांगितलं आहे। तर इकडे आपल्या एकुलत्या एक लेकाला गमावल्याने वडिलांच्या डोळ्यातील अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाही आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। तसेच मोदींनी याचा तपास करावा अशी विनंती त्यांनी केली। आग्रा येथील हिमाचल कॉलनीत राहणारे पवन डोसोरा यांचा 29 वर्षीय मुलगा गेविन डोसोरा हा अमेरिकेच्या इंडियाना शहरात राहत होता। तो त्याची बहीण दीप्ती सोबत तिथे राहत होता। त्याची आई देखील गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतच आहे। ही घटना मंगळवारी 16 जुलैला रात्री 8:30 वाजल्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। गेविन हा पत्नी सिंधिया जमर सोबत अमेरिकेच्या थॉम्सन रोड येथून जात होता। तेवढ्यात रस्त्यात एका पिकअप ड्रायव्हरशी त्यांचा वाद झाला। जेव्हा गेविन त्याच्या गाडीजवळ पोहोचला तेव्हा पिकअपमध्ये बसलेल्या चालकाने गेविनवर गोळी झाडली। यामध्ये गेविनचा जागीच निधन झालं। गेविन डोसोरा याने आग्रा येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं। त्याची बहीण दीप्सी ही आधीपासूनच अमेरिकेत नोकरी करत होती। 2016 मध्ये गेविन अमेरिकेला गेला। त्यानंतर तो तिथे स्थायिक झाला आणि त्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला। गेल्या 29 जूनला त्याने मेक्सिको येथील राहणाऱ्या सिंथिया सोबत लग्न केलं होतं। गेविन डोसोरा हा पवन डोसोरा यांचा एकुलता एक मुलगा होता। गेविनच्या मृत्यूने त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला। ते वारंवार आपल्या मुलाचा फोटो पाहून रडत आहेत। अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाही असं ते म्हणाले। रस्त्यावर कोणी कोणाला गोळी मारतं, पोलीस त्याला सेल्फ डिफेन्स सांगून आरोपीला सोडून देतात। तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे।